मला खरं खरं सांग प्रिया, सत्यजित बरा आहे ना? हो, तू विहंगाशी बोललीस ना मावशी, त्याचं बोलणं झालंय सत्यजितशी. नाही, तरी सुद्धा मला वाईट साईड स्वप्न पडतात. अगं बहिणी, आता तू तसाच विचार करायली म्हणल्यावर पोलीस का आले होते? पोलीस? आता पोलीस आलेच नव्हते असं नको म्हणूस. हो हो, आले होते ना, पण तू नको या सगळ्याचं टेन्शन घेऊ. मला कळायला हवं. काही नाही, ते सत्यजितच्या एका जागेच्या केस संदर्भात ते आले होते, पण ते सॉर्ट आउट झालंय, ते गेले. तू शांत बस, मी आलेच. माझं काही झालं तर त्याला सांग. मला एकदाच बघायचं होतं त्याला. मावशी, मावशी, हे काय बोलतेस तू? सांभाळ त्याला, काळजी घे त्याची. तसा रागीट असला तरी फार प्रेमळ आहे ग तो. एवढं करशील ना प्रिया? बास मावशी, बास झाला आता. उगीच काहीतरी वेड्यासारखं बोलायचं नाही. माझं काही बरं वाईट झालं तर त्याला एकटं सोडू नका. तुला काहीही होणार नाहीये, हा? आणि आता असे असे विचार करणं बंद कर. तू शांतपणे बस इकडे, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. आत्या, आले. जसा जसा वेळ चाललाय ना, तशी तशी घरची परिस्थिती फार अवघड होत चालली. शालिनी मावशी तर साहजिकच आहे, आईचं काळीज म्हटल्यावर टेन्शन येणं साहजिक आहे. तरी सुद्धा मी त्यांना काही सांगितलं नाही म्हणून तोंडाला येईल ती थाप मारली त्यांना, पण त्यांची समजूत काही निघत नाहीये. अरे विहंग, आता कोल्हापुरातले निम्मे पोलीस त्याच कामाला लागलेले आहेत. पण मल्हार, खूप भीती वाटते मला आता. या सरकारी हॉस्पिटलमध्ये बॉडी बघायला गेलो आणि क्षणात नको नको ते विचार येऊन गेले मनात. हे बघ विहंग, आपल्या सत्याला असं काही होईल असं मला तरी नाही वाटत. मग याला तू सिक्स सेन्स म्हण तर काही म्हण, सत्य व्यवस्थित परत येणार, अगदी वन पीस. कळलं? आधी जर कल्पना असती ना, त्याला कुठे जाऊ दिला असता, बांधून ठेवला असता घरातच. मला तर वाटतंय माझंच चुकलंय. अरे विहंग, तूच आता असा जर हिम्मत हरून बसला हा, तर घरच्या माणसाकडे कोणी बघायचं? अरे तेच तर आहे ना, सत्यजित आहे म्हणून कधी कुठली जबाबदारी अंगावर पडली नाही, पण आता तीच जबाबदारी मला पेलणं जाम अवघड जात आहे. सापडण, त्याची नुसती गाडी जरी सापडली ना तरी त्याचा पत्त्या लागेल. हॅलो, काय? ओके ओके, हे बघ, एक काम कर तू, मी तिथे येईस तर कुठे हलायचं नाही, कळलं? हो, मी निघतोय लगेच. चल बाय. काय रे, काय झालं? सत्यजित सारखा एक माणूस सापडलाय गगन बावड्याच्या जवळ. काय? हो, मी जाऊन बघून येतो लगेच. यार असं कसं एकटा कुठं चालला? मी येतो तुझ्या संग. नाही, डोंट वरी, मी जाईन एकटा. तू त्या DYSPच्या मागे लागून त्या गाडीचा शोध घे जरा. बर, कारण तो सत्यजितच असेल असं काही नाही. चल निघूया. चल. मग मीराबाई, काय चाललंय? काय नाही. रिकामे बसलाय? काम करा.
कॉफी कर माझ्यासाठी, चल. नाही ते काम कर, कॉफी राहू दे. फार मस्त पाऊस पडतोय ना, भजी कर छान, कांदा भजी. हा, आणि ती झाल्यावर मग कॉफी कर. आणि हे सगळं मला 10 मिनिटाच्या आत रेडी पाहिजे, कळलं? पण जास्त वेळ लागेल कारण कांदा बिंदा चिरायला लागेल नाही. हो, वेळ लागेल. मला शिकवायला जातेस तू? मोकळीक देऊन ठेवली सगळ्या नोकरांना या घरात, शिस्तच लावलेली नाहीये. 10 मिनिटाच्या आत म्हणजे 10 मिनिटाच्या आत मला सगळं तयार पाहिजे, कळलं? मीरा, मावशीसाठी खिचडी करायला सांगितली होती, ती झाली? वय झाली. देऊन ये मावशीला. काय? नेत्रा, जरा काळाचं वेळेचं भान ठेवून वाग. इथे तुला बोलायला कोणी नाहीये म्हणून मोकाट सुटल्यासारखी वागू नकोस. झालं? प्रिया, माझे ना कान किटलेत आता तुझं ऐकून ऐकून, त्यामुळे मला ऐकवणं बंद कर आता प्लीज. तरीही तुला ऐकावं लागेल, कारण मी या घरात तुझ्या आधीपासून राहते हे विसरतेस तू. आणि मी या घरातली सून आहे, तू का विसरतेस ग सारखं सारखं? सून असलीस ना तरी तुला घरातून बाहेर काढायला मला वेळ लागणार नाही. हो प्रिया, मला काय वाटतं माहितीये का, आता या पोकळत धमक्या देणं बंद कर तू. हा, कारण तू आजपर्यंत माझं काहीच वाकडं नाही करू शकलीस ग, ना की त्या मंजिरीचं. मला काय वाटतंय माहितीये का प्रिया, तुम्ही ना एकमेकींची भांडत भांडत एक दिवस मरून जाणार आहात. त्यामुळे तुला जर आता कोणाची काळजी करायची असेल ना, तर ती तू स्वतःची कर. तुला कळतंय तू कोणाशी बोलतेस? हो, अगदीच कळत. आणि म्हणूनच सांगतेय, मी जर तोंड उघडलं तर प्रॉब्लेम तुला होणार आहे, कळलं? येते. काय करू, कुणाशी बोलू, काहीच कळत नाहीये. साधा सोपा मार्ग दिसतोय, त्यांच्या समाधानासाठी माफी मागावी की की स्वतःचं पावित्र्य सिद्ध करून दाखवण्यासाठी सत्याचा पाठपुरावा करू. नक्की कोणत्या मार्गाने जावं मला काहीच कळत नाहीये. एकीकडे सगळ्यांचं समाधान दिसतंय आणि दुसरीकडे निखारांची काटेरी वाट. कुठून जावं? कोण कुठला आशिष? त्याच्याशी मैत्री ठेवली हीच मोठी चूक झाली माझ्या आयुष्यात. एक क्षण साधा सुखाने जात नाही. मैत्रीचं नातं म्हणजे पाप ठरवलंय त्या आशिषनं. कोणती मुलगी आपल्या मित्रावर विश्वास ठेवेल? निखळ मैत्री असू शकते यावरचाच विश्वास उडालाय माझा. काही चूक नसताना बंधनात मुलींनीच का म्हणून अडकायचं? मैत्रीचं नातं काढूनच टाकायचं आयुष्यातून. आशिष, मी तुला माझा मित्र समजले होते, खूप चांगला मित्र, पण नाही, हीच सगळ्यात मोठी चूक झाली माझ्याकडून. ठीक आहे. मगापासून नुसतं टक लावून बघत बसलायस? घे खाऊन घे. गोष्ट नाहीये, घे रे बाबा, खा की. मी नाही फसवलंय तुम्हाला, किती वेळा सांगू, मी नाही फसवलंय. हवं तर जीव घ्या माझा तुम्ही, पण माझ्या चारित्र्यावर असा संशय नका घेऊ. त्यांचीच बातमी आहे,
काय बोलवा तुम्ही? मंजिरी सत्यजित मुधोळकर याला घरी बायको सांभाळता येत नाही तर आम्हाला व्यवहार शिकवता तुम्ही. सर, आशिषचे आणि तुमच्या पत्नीचे पहिल्यापासून प्रेम प्रकरण होते का? सत्यजित, अरे तू माझं जग आहेस. मी माझं जग असं उद्ध्वस्त नाही होऊ देणार. चल. साहेब, हा 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 ते जानबोर आले. जानबो इन्स्पेक्टर. हा 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 बोला बोला तर बोलवा. जानबो हा 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 जानभोर पुन्हा तुम्ही आलात की फार आनंद होतो बा आम्हाला. म्हणजे अगदी संत दर्शनाचा लाभ होतो. मला ही साहेब. जय तांबडे बाबा. बरं का साहेब, हा. तुम्ही सांगितलं सोडून आणलंय बघा. साहेबामुळे सुटलाय तू, त्यांनी सोडवलंय तुला. साहेब, अरे 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 साहेब खूप उपकार झाले तुमचे. काय नाही असं काय नाही. ये बस ये. आहो. हा हा ये जानभोर. हा बस हे दूध हा घ्यायचं, लाजायचं नाही. घ्या. नाही साहेब, एकतर आधीच तुमचे माझ्यावर खूप उपकार झालेत आणि मला माहित नाही मी त्याची परतफेड कशी करेन. साहेब, आज तुमच्यामुळे मी माझ्यामुळं काय बाबा, ही सगळी तांबडे बाबांची कृपा आहे. इथं सगळं त्यांच्या मर्जीनच घडतं. हा, त्याच्याशिवाय काय घडत नाही इथं. जानबो, एकदम भारी काम केलं. एकदम एक नंबर काम केलं तुम्ही. या आता येऊ आहे. या तुम्ही आता. येतो हा मग. जय तांबडे बाबा. येतो हा. बर, आता मला सांग, काय होतं ते मॅटर? कोणाचं मॅटर होतं? नाही नाही साहेब, मी खरंच काय केलं नव्हतं. हे सगळं ते सत्यजित बुधोळकरने केले. अहो, तो तर माझा जीव घ्यायला निघाला होतो आणि त्याच्यामुळे मला माझा पाय गमवायला लागला. साहेब, खरंच मला खरंच काय केलेलं नाही. अहो, तो सत्यजित वेडा आहे. अहो, त्याच्या मनात आलं ना तर मला. नाही 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 नाही, हे नाही. तुझं आणि त्या मुधोळकरच्या बायकोचं काहीतरी झंगाट होतं ना, याचं सांग मला. हा साहेब, होतं. त्यांची बायको मंजिरी आणि माझं प्रेम होतं. हा बर. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे सगळं असं आहे. काळजी करू नको पोरा, पण बघू काय करायचं त्या मुधोळकरच. तू बघच, हे दादा होळकर त्या मुधोळकरचं काय काय आणि कसं कसं करत ते.
जय तांबडे बाबा. अहो अहो तुम्ही इकडे बघा ना. वहिनी, काही उपयोग नाहीये. भेटल्यापासून मी सुद्धा त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करतोय, पण तो अजूनपर्यंत एक शब्दही बोललेला नाहीये. काय होतंय काहीच कळायला मार्ग नाहीये. ताईसाहेब, कुठे गेला होतास? सत्यजित, तू नसताना आम्ही सगळे केवढ्या काळजीत होतो माहितीये तुला? तुझ्याशिवाय अन्न पाणी काही गोड लागत नव्हतं. सगळेजण अस्वस्थ होते. तुला एकदाही आम्हाला कळवावंसं वाटलं नाही? तुझ्यावर प्रेम करणारी इथे माणसं आहेत म्हणून तरी एक फोन करायचा होतास. आम्हाला काहीच माहिती नव्हतं. तुला काहीच वाटत नाहीये का? सत्यजित, मी तुझ्याशी बोलतेय. मला उत्तर दे, तू कुठे गेला होतास? सत्यजित, बोल काहीतरी. प्रिया, त्याला काहीही कळत नाहीये. त्यामुळे तू कितीही प्रश्न विचारलेस तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. काळजी करू नका, यांना काहीही झालेलं नाही. गेले 2-3 दिवस पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे यांची ही अवस्था झाली. आपण सलाईन लावलाय. उद्या सकाळपर्यंत होतील एकदम ठणठणी. डॉक्टर, आणि जरा वहिनींना चेक करा. बर. नाही, मी ठीक आहे. ठीक आहे. सत्यजित रावांना जरा एकट्याला राहू दे. जास्त गर्दी करू नका. येतो. प्रिया, प्लीज जरा आपण. मावशी, मावशी, तू इथे का आलीस? काही होत नाही मला. माझं सत्यजित असा पडलेला असताना मी आराम तरी कशी करू ग? निहंग,
काय झालंय रे? मावशी अगं काळजीचं काही कारण नाही. सत्यजितने 2 दिवस काही खाल्लं नाही ना, म्हणून त्याला जरा अशक्तपणा आलाय. डॉक्टरांनी सलाईन लावलंय, त्याला वाटेल बरं आता. 2 दिवस उपाशी होता. काय होऊन बसले रे?